तयार केलाय। पर्यावरणाविषयी आपल्याला खूप काही वाटत असतं। झाडांविषयी आपल्याला काय माहिती आहे, त्यांचे औषधी गुणधर्म आपल्याला काय माहिती आहेत, याचं आपण सविस्तर विश्लेषण करून एक सुंदरशी छोटीशी अशी कविता लिहावी आणि या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांमध्ये असलेली सृजनशीलता, त्यांना कविता लिहिण्याची जो एक त्यांचा दृष्टिकोन असतो त्यातून त्यांनी कविता तयार केल्या। शाळेत लोकशाही मार्गाने निवडलेले शालेय मंत्रिमंडळ कार्यरत आहे। मंत्रिमंडळाच्या पर्यावरण मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येतो। पर्यावरणाविषयी सध्या चिंता व्यक्त होत असताना भारत विद्यालयाच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसोबतच परिसरात येणाऱ्या पालक आणि मुलांमध्येही पर्यावरणाविषयी गोडी निर्माण होते। विद्यार्थ्यांनी केलेल्या या काही कविता ऐकूयात। माझ्या वृक्षाची छाया दाट, विश्रांतीसाठी जागा निवांत, गाई गुरे अन पाखरे सुद्धा इथे नाचती बागडती आनंदात, या माझ्या वटवृक्षावरच्या ओळी होत्या आणि अशा तब्बल 60 झाडांवर या कविता करण्यात आल्या। सागरकाठी नारळाची दाटी, खाऊन खोबरं वाटी वाटी, भाजीत खोबरं पोटभर जेवू, नारळाची वडी हातावर ठेवू, नारळाची फळे गोड गोड देती पाणी, पिऊन म्हणतो गोड गोड गाणी। हा परिसर पाहिला तर विद्यार्थ्यांचं निसर्ग प्रेम फक्त कवितांपुरतच मर्यादित नाही हे सहज लक्षात येतं। त्यामुळेच इतरांनीही ग्लोबल वॉर्मिंगवर नुसती चर्चा करण्यापेक्षा शाळेच्या या उपक्रमातून काही शिकवण घेण्याची गरज आहे। दिनेश पवार, ETV न्यूज, बुलढाणा। Yeah, yeah.